तर नुकताच सातारा येथे मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. साहित्य संमेलन म्हणजे आनंदाची पर्वणी असते. ज्याला साहित्यातून आनंद मिळतो ही सारी लोक ह्या संमेलनामध्ये एकवटतात. आणि विशेष म्हणून मराठी साहित्य संमेलनामध्ये राजकर्ते आणि साहित्यिक एकाच व्यासपीठावर येतात. आपल्या ह्या राज्याचे कारभारी जेव्हा आपल्या व्यासपीठावर येतात तेव्हा साहित्यिकांच्या कुठल्या मागण्या कारभारीकडे करायच्या हे सुद्धा साहित्यिकांना कळलं पाहिजे. कारण मराठी भाषेसाठी आपल्याला काम करायचं आहे. मराठी भाषा अभिजात झालेली आहे. अभिजात मराठी झाल्यानंतर जे आपण आनंदोत्सव साजरे केले, माझी भाषा अभिजित मराठी आहे जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा आपली छाती गर्वाने फुगून येते. मराठी भाषेचे गोडवे आता नवीन काही सांगण्याची गरज नाही. पण मराठी भाषेवर एक संकट येत आहे. मराठी शाळा बंद पडत आहे. इंग्लिश स्कूलचं फॅड समाजाच्या बोकांडी बसलेलं आहे. ह्या इंग्लिश स्कूलच्या फॅडमधून लोक बाहेर यायला तयार नाही. म्हणजे इंग्रजीचा द्वेष करायचा नाहीये, पण मराठी जी भाषा जी आहे ती मराठी भाषेचा विकास करण्यासाठी, तिचं संवर्धन करण्यासाठी जे जे काम करणं गरजेचं आहे त्याचं चिंतन मंथन तर ह्या साहित्य संमेलनात होणं गरजेचं होतं. म्हणून तर मराठी साहित्य संमेलन हे गाजलं एक वेगळ्याच विषयानं. मराठी साहित्यिकांनी कुठले कपडे घालावे, कोणत्या देशामध्ये साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हावेत याची आचारसंहिता कुठल्या तरी व्यवस्थेने मराठी साहित्यिकांना द्यावी. मराठी साहित्य म्हणजे हा आपला स्वतःचा हुंकार असतो, स्वतःची अभिव्यक्ती असते. आणि त्या अभिव्यक्ती असे नियंत्रित कोणी करीत असेल तर खरंच मराठी साहित्य संमेलन कोणीच नियंत्रित करीत नाही काय. आणि जेव्हा सरकार मराठी साहित्य संमेलनाला कोट्यावधी अनुदान देतं तेव्हा मराठी साहित्य संमेलन हे राजकर्त्याच्या प्रभावाखाली भरलं जाणं हे साहजिकच आहे. अर्थात राजकर्त्याने ठणकावून सांगणारे, राजकर्त्याच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारे काही साहित्यिक असतात. इथून पाठीमागे ती झालेली आहेत. मराठी साहित्यिक आणि राजकारणी यांची जुगलबंदी आपण अनेक दशकापासून पाहतो. पण हल्ली काय झाले कळत नाही. सर्वांनीच आपल्या शेपट्या घालून बसलेले आहे. जिथं तिथं माघार घेतली जात आहे. हे प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध कोणीतरी आपल्याला नियंत्रित करीत आहे. मराठी साहित्याचा हुंकार आपल्याला हवा तसा बाहेर पडावा म्हणून कोणी प्रयत्न करत आहे. आणि त्याला मराठी साहित्यिक काहीच आवाज उठवत नाहीत. ही खरी शोकांतिका आहे. मराठी भाषा आपल्या महाराष्ट्रामध्येच धोक्यात आलेली आहे की जी आताच अभिजित झालेली आहे. तर त्यासाठी ह्या साहित्य संमेलनामध्ये चिंतन मंथन आणि ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही स्वतःपासून सुरू करायला पाहिजे. म्हणजे काळे कपडे घातलेत म्हणून ह्या वर्षीचे साहित्य अकादमी विजेते लेखक प्रदीप कोकरे यांनाच प्रवेश नाकार. बद्दल काही कुठे सांगायचं नव्हतं, कारण इतकी अचंबित घडणारी घटना होती आणि माझ्या स्वतःपुरतंच ती ठेवायची होती मला. पण हे राज्य शासन पुरस्कृत साहित्य संमेलन आहे 99 आणि ते सातारामध्ये घडलेलं आहे, होतं आहे. मी जेव्हा मुख्य प्रवेशद्वाराजवळून आत येत होतो तेव्हा काही पोलिसांनी अडवलं आणि त्यांनी मला असं सांगितलं की आज मुख्य मंडपात उद्घाटनाचा समारंभ आहे आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत आणि आज या कार्यक्रमात कुणीही काळे कपडे किंवा काळ्या रंगाचं काही घेऊन आतमध्ये जाऊ नये असा वरिष्ठांचा आणि आयोजकांचा आदेश आहे. त्यामुळे तुम्हाला काळे कपडे परिधान करून आतमध्ये जाता येणार नाही. तर माझा पहिला प्रश्न असा होता की एकतर या संमेलनाची प्रवेशिका म्हणजे एकतर आम्ही नोंदणी करून इथे आलेलो होतो. आमचे 2 स्टॉल आहेत पॉप्युलर प्रकाशनाचे आणि त्या स्टॉलसोबत मी आहे.
तर कार्यक्रमाची जेव्हा पत्रिका लॉन्च झाली तेव्हा या घटनेबद्दल त्यांनी आधी सूचना किंवा ठळक अक्षरात नोंद द्यायला हवी होती की उद्घाटनाचा कार्यक्रम असताना कुणालाही काळे कपडे घालून आत सोडता येणार नाही. जर असं सांगितलं असतं तर मग आम्ही पुढचा निर्णय घेतला असता किंवा आमचे स्टॉलच आम्ही रद्द केले असते. कारण या प्रकारचं काही हस्तक्षेप साहित्य संमेलनामध्ये होईल याचीच मुळात मला कल्पना नव्हती. आणि इतक्या बिनडोकपणाने हे लोक कुठल्याही माणसाशी व्यक्त होतील याचाही काही मला अदमास नव्हता. त्यामुळे मी स्वतः निषेध या गोष्टीचा करणार नाही. कारण या बिनडोकपणाची ही 99 वर्ष अव्याहतपणे सुरू राहिलेली आहेत. त्यामुळे इथे काही यापुढे काही नवी घडेल असं काही मला वाटत नाही यांच्या कृतीवरून. आणि त्यांनी सांगितलं हे जे काय साहित्य संमेलन आहे, या साहित्य संमेलनाच्या संपूर्ण हेतूवरच जेव्हा एखादा प्रख्यात साहित्यिक व्यक्त होतो तेव्हा तमाम साहित्यिक बांधवांनी ही गोष्ट चिंतेची आहे हे मान्य केलं पाहिजे, त्याच्यावर गंभीर झालं पाहिजे. कारण हळूहळू आपले व्यक्त होणं, आपला हुंकार कोणी नियंत्रित करीत आहे. म्हणजे तुमचं रडणं आहे ते आमच्या सुरात असलं पाहिजे, तुमचं कणणं आहे ते आमच्या सुरात असलं पाहिजे. तुमचं रडणं असेल, तुमचं कणणं असेल, तुमचं खिदळणं असेल, तुमचं हसणं असेल, ते आम्ही देऊ त्या सुरात करा. असं जर कोणी करत असेल तर ते सत्ता झुगारून दिल्या पाहिजे. अशी काही शक्ती अवतीभोवती आपल्या फिरकत असेल तर तिला लाथाडण्याची क्षमता साहित्यिकामध्ये असली पाहिजे. भय हे काल्पनिक असतं असं म्हटलं जातं. मग आता अनेक साहित्यिक तुम्हाला लाचार होताना दिसत आहेत. अनेक साहित्यिक आपला गोंडा हळवताना अनेक नाचकर्त्याच्या पाठीमागे फिरताना दिसत आहेत. कुठल्या तरी कमिटीवर आपलं नाव यावं, म्हणजे साहित्यातली काही सत्ता आहे ती सत्ता माझ्याकडे यावं आणि जी महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे त्याचा मलिदाही माझ्या थोडा ताटात यावा. असं जर राजकर्त्याच्या पाठीमागं लाचार होऊन गोंडा घोळणारे जर काही साहित्यिक असतील तर त्या साहित्यिकांचा सर्व स्तरातून निषेध झाला पाहिजे. आणि तुम्हाला मराठी भाषासाठी काही करायचं आहे, मराठी भाषेवर होणारे जे काही आक्रमण आहेत ते थोपवायचे असतील तर ती सुरुवाती आपल्याला करावी लागेल. आणि ह्या राज्याची जी कारभारी आहेत त्यांनी सुद्धा सर्व साहित्यिकांना, मराठी भाषिकांना, तमाम मराठी बांधवांना आश्वासित केलं पाहिजे की आम्ही मराठीसाठी काहीतरी करत आहोत. कारण जे काही करणार आहेत ते प्रामाणिकपणे करा आणि प्रामाणिक हेतून करा. दाखवायचं एक, सांगायचं एक, असं जर असेल तर मराठी भाषेची अपरिमित होणारी हानी कोणीच टाळू शकणार नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की मराठी साहित्य संमेलनामध्ये जे चिंतन व्हायला पाहिजे, ज्याच्यावर मंथन व्हायला पाहिजे, जे विषय चर्चेत यायला पाहिजेत आणि त्याच्याकडून वर्षभरात काहीतरी ठोस कृती कार्यक्रम आखला गेला पाहिजे. तो कृती कार्यक्रम तमाम मराठी बांधवांना, साहित्यप्रेमींना आणि साहित्यिकांपर्यंत पोहोचण्याचं काम अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे जे काही आयोजक आहेत, जी यंत्रणा आहे ते त्यांचं आहे. आणि वर्षभर मराठी भाषे संवर्धनाचे आणि वाढवण्याचे कार्यक्रम व्हायला पाहिजे. कारण राजकारण तर सातत्यानं कुठेही चालूच आहे. राजकारणाशिवाय आता कुठलं क्षेत्र अलिप्त नाही आहे. पण किमान परमोच्च आनंद देणारं साहित्य क्षेत्र तरी याच्यापासून दूर राहावं हीच प्रामाणिक अपेक्षा आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की मला कळवा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब